पुण्याच्या आउटसाईडला एक फॅमिली राहत होती. त्या फॅमिलीमध्ये 3 मेंबर होते. एक 8 वर्षाची मुलगी होती आणि त्या मुलीचे आईवडील होते. आता दोघंही जण जॉबला होते. त्या मुलीचा जो बाप होता तो चांगल्या गव्हर्मेंट जॉबला होता आणि त्याची जी आई होती त्या मुलीची ती एक डॉक्टर होते आणि तिनं नेमकाच दवाखाना टाकला होता. आता तो जो दवाखाना आहे तो दवाखाना देखील पुण्याच्या आउटसाईडलाच होता, जिथं जास्त पब्लिक वगैरे नाही. त्या जागेवर तिनं दवाखाना टाकला होता. तिथं फक्त डेव्हलपमेंट चालू होती. आता दोन्ही ठिकाणं आउटसाईडवर होते. आता यांचा जो दवाखाना होता तो दवाखाना यांच्या घरापासून 10 ते 11 किलोमीटर अंतरावर होता आणि हिचं जे घर होतं ते पण आउटसाईडला असल्यामुळं मोकळ्यामध्ये होतं. आता त्या दवाखान्याला जाण्याचा रस्ता आणि त्या घराला येण्याचा रस्ता याच्या मधात एक शाळा होती, ज्या शाळेमध्ये ही मुलगी जात होते. तर यांची डेली रुटीन अशी होती की बाबा सकाळी उठायचं, दोघा जणांनी मिळून घरातलं काम आवरायचं. ती जे महिला आहे ती डबा बनवत होती, नवऱ्याचा डबा बांधत होती, मुलीचा डबा बांधत होती आणि स्वतःचा डबा बांधत होती. त्याचा जो नवरा आहे तो त्याची गाडी घेऊन त्याच्या जॉबला जात होता आणि ही एक 4 व्हीलर घेऊन आपल्या मुलीला घेऊन आपल्या हॉस्पिटलवर जात होती. जाता जाता रस्त्यामध्ये जी मुलीची शाळा आहे त्या शाळेमध्ये तिला सोडायचं आणि ही हॉस्पिटलवर जायची. हे यांची डेली रुटीन, रोजचं काम आहे यांचं. तर एका दिवशी रोजच्या प्रमाणे ती महिला तिच्या मुलीला घेऊन आपल्या कारमध्ये बसून आपल्या हॉस्पिटलकडे जात होती. सकाळचा टाईम होता, सगळं काही निवांत होतं. जो रस्ता होता तो काही जास्त वाहतुकीचा रस्ता नव्हता, काय नव्हता. एकदम प्लेन, एकदम चांगला रस्ता, कुठं वळण नाही, काय नाही, काय नाही. आणि त्या रस्त्यावर या अगोदर कधीही काही झालेलं नव्हतं. पण याच्यानंतर जे त्या मुलीसोबत झालं, जे त्या मुलीसोबत घडलं आणि ती मुलगी जशा पद्धतीनं वागायला लागली तसं तिचे आईवडीलसुद्धा विचार करणार नाही की इतक्या भयानक पद्धतीनं ही 8 वर्षाची मुलगी अशी कशी वागू शकेल. तिचं डोकं एवढ्या एक्स्ट्रीम लेवलवर खराब झालं होतं की ती काय करते तिचं तिला कळत नव्हतं, त्या 8 वर्षाच्या मुलीला. आता एवढा भयानक प्रकाराची सुरुवात झाली कशी हे मी तुम्हाला सांगतो. दोघीजणी कारमध्ये बसून आपल्या दवाखान्याकडे जात होत्या. आता ही मुलगीला शाळा सोडायचं होतं आणि तिला तिच्या हॉस्पिटलवर जायचं होतं. तर रस्त्यामध्ये जाता जाता अचानक या महिलेला असं वाटलं, आता स्वाती आपण हिचं नाव ठेवूयात, या स्वातीला असं वाटलं की हिच्या जी कारची स्टेअरिंग आहे ना ती अचानक फिरायला लागली आणि 55 ते 60च्या स्पीडमध्ये कार होती. त्या स्पीडमध्ये ती कार जाऊन एका झाडाला धडकली. झाडाला धडकल्याच्या नंतर दोघींना मार लागला. विचार करा, 55-60ची स्पीड काही कमी नसते, खूप जास्त स्पीड असते. आणि त्यांची कार ॲक्च्युली झाडाला जाऊन धडकली. या स्पीडमध्ये जी स्वाती होती तिचं हात फ्रॅक्चर झाला आणि जी तिची मुलगी होती तिनं काय सीट बेल्ट लावलेला नव्हता. ती डायरेक्ट जाऊन समोरच्या त्या भागाला जाऊन आदळली आणि तिच्या शरीराला बाकी कुठेही इजा झाली नाही. पण हे जे मुंडकं आहे हे मुंडकं जाऊन तिथं आदळलं. तिचे 2 दात पडले आणि नाक पूर्ण घायाळ झालं. डोक्याला काय मार लागला हे काय दिसत नव्हतं. मग यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर जी स्वाती आहे तिचा विलाज झाला, मुलीचा विलाज चालू होता. तर मुलगी बेशुद्ध पडलेली होती. डॉक्टरांनी स्वातीला सांगितलं की बाबा तुमची मुलगी बेशुद्ध पडलेली आहे. आता ॲक्च्युली ही पण डॉक्टर होती तर हिला सगळं काही समजत होतं. तर डॉक्टरांनी ना काय सांगण्याचं तेवढं काही हे केलं नाही. तर ही जेव्हा तिचा विलाज चलत होता ही तिथंच होती, अवेलेबल होती. कारण की डॉक्टर होती, हिच्याकडे लायसन होतं. तर हिला थांबवण्यासारखं डॉक्टरांचं काहीही कारण नव्हतं. जे बाहेर होता तो हिचा नवरा होता. नवऱ्यापाशी आली. नवऱ्याला म्हणलं की आपली जी मुलगी आहे तिला फार जास्त मार लागलेला आहे डोक्यामध्ये. म्हणजे डोक्याच्या बाहेरून दिसत नाही आहे पण आतमध्ये खूप जास्त इजा झालेली आहे आणि तिचं दात तुटलेले आहेत, नाक फुटलेलं आहे. तर 50% गॅरंटी आहे की आपली मुलगी वाचेल आणि 50% गॅरंटी आहे की आपली मुलगी वाचणार नाही. आता तिचा नवरा टेन्शनमध्ये आला. तो म्हणला की ठीक आहे, प्रयत्न करा, वाचली तर चांगलंच आहे ना, कारण की प्रयत्न करणं आपलं काम आहे. जीव वाचवणं न वाचवणं हे देवाच्या हातामध्ये. तर समजा मग तिचा विलाज चालू झाला. 1 ते 1.5 दिवस अशीच होती, बेशुद्धच होती. तिला काय शुद्ध वगैरे झाली नव्हती, म्हणजे आली नव्हती शुद्धीवरती. मग अचानक ती शुद्धीवर आली. शुद्धीवर आल्याच्या नंतर ही जे स्वाती आहे ही तिच्या नवऱ्याला म्हणली की देवाच्या कृपेनं आपली मुलगी वाचली. आता वाचल्याच्या नंतर तिला घरी नेण्यात आलं. तिचं ट्रीटमेंट वगैरे झालं. 1 ते 1.5 महिना माझा जातो, एकदम निवांत जातो, सुखरूप जातो. सगळ्या गोष्टी सुरळीत व्हायला लागतात. हिचं जे फ्रॅक्चर केलेलं आहे
तेही ठीक होतं आणि दोघीजणी घरीच आराम करत असतात. दोघीजणी कुठं ती शाळेत गेली नव्हती आणि ही हॉस्पिटलवर गेली नव्हती, कारण की या अवस्थेमध्ये जाणं बरोबर नव्हतं आणि या अवस्थेमध्ये त्यांना जाणं योग्यही नव्हतं. त्या कारणामुळं योग्य बरोबर एकच गोष्ट दोनदा बोलतोय मी. काय झालं मला काय माहीत, आज कसं काय होतं काय कळतच नाही आहे. तर दोघीजणी घरीच होत्या. आता महिना दीड महिन्याच्या नंतर जी स्वातीची मुलगी होती 8 वर्षाची, ती चालायला लागली, फिरायला लागली, तिला चांगलं बोलायला लागली. पण या दिवसांमध्ये ती थोडं वेगळं कृत्यसुद्धा करायला लागली, असं की नॉर्मली कुठली मुलगी तशी करणार नाही. आता 8 ते 9 वर्षाचा मुलगी किती मोठे असतात, थोडे समजूतदार असतात. त्यांना बाथरूम करायचं, टॉयलेट करायचं हे सगळं काही नॉर्मली कळतं. पण स्वातीची जी मुलगी आहे तिला ह्या गोष्टी कळत नव्हत्या. सुरुवातीला कळायच्या, पण आत्ता ह्या गोष्टी कळत नव्हत्या. आता सुरुवातीला स्वातीला तर वाटलं की यार ते डोक्याला इजा लागली आहे, त्यामुळे तेवढं कंट्रोल होत नसेल, काय नसेल. पण ते जसं तिची तब्येत दुरुस्त होत गेली ती तसं बिघडत गेली. रोज डेली एकदाही तिची स्वातीची मुलगी आहे ती बाथरूम अशी मोकळी दुसरीकडे करायची नाही, ती पूर्ण अंगावर करायची. म्हणजे येऊन जर समजा स्वातीच्या अंगावर बसली तर स्वातीच्या अंगावरच बाथरूम करायची, नाहीतर आपली पॅन्ट काढायची नाही, काय नाही, तशीच बाथरूम करायची. म्हणजे डेली तिचं चालू होतं. आता स्वातीला वाटायला लागलं की यार ही मुद्दामून करते, आपली मुलगी हे जे असं करते ना, आपली मुलगी मुद्दामून करते. आता स्वाती तिच्या मुलीला बोलायला लागली बाई असं करू नये, हे चांगलं नाही आहे. तर तिची मुलगी फक्त तिच्या आईकडे अशी बघते, ते स्वातीकडे अशी नुसती बघते. आता अचानक असं झाल्याच्या नंतर हिला थोडं वाटायला लागलं की बाई डोक्याला मार लागलेला आहे. कदाचित त्या कारणामुळं जे हिचं डोक्याचं संतुलन आहे ते बिघडलेलं असेल. मग बरेच पुन्हा दिवस जातात, 15 ते 20 दिवस जातात. म्हणजे कम्प्लिटली समजा 2-2.5 महिने धरून चाला तुम्ही. 2-2.5 महिने होतात. 2-2.5 महिन्याच्या नंतर तिचा जो विलाज होता तो पूर्णपणे क्लिअर होतो. रिपोर्ट वगैरे सगळ्या येतात. रिपोर्ट जितक्या पण टेस्ट केलेल्या आहेत सगळ्या रिपोर्ट नॉर्मल असतात आणि तिचा जो हात आहे तो सुद्धा नॉर्मल झालेला असतो. आता रोजच्या प्रमाणे यांचं पुन्हा चालू झालं. तिला घ्यायचं, शाळेमध्ये न्यायचं, सोडायचं, दवाखान्यात जायचं, दिवसभर दवाखाना चालवायचा, घरी यायचं, येताना तिला घेऊन यायचं. तर 2-3 दिवस शाळेमध्ये गेली आणि 2-3 दिवसही हिला एक गोष्ट नोटीस झाली किंवा एक गोष्टीची तक्रार आली की जी स्वातीची मुलगी आहे ती शाळेमध्ये मुलींना मारतीये आणि बाथरूमही क्लासमध्येच करते. कधी तर टॉयलेटसुद्धा क्लासमध्ये करायची. आणि सगळं झाल्याच्या नंतर जे तिच्या डब्यामध्ये हिच्या आईनं दिलेलं जे काय आहे भाजी, चपाती, पोळी, त्याचे छोटे तुकडे करायची आणि ती दुसऱ्या मुलींच्या अंगावर अशी फेकायची आणि हसायची. आता नॉर्मली जे मुली असतात त्यांनी जर समजा बाथरूम केली, टॉयलेट केली तर ते लढतात, त्यांना थोडंसं विचित्र वाटलं, वल्गर फील वाटतं. पण हिला तसं नाही. हिनं तसं काय केलं ना, फार जास्त खुश व्हायची आणि ते केल्याच्या नंतर सगळं शाळेने ती फिरायची. आणि ह्या तक्रारी स्वातीला 2-3 वेळेस आल्या. 2-3 वेळेस जेव्हा ती दवाखान्यामध्ये म्हणजे स्कूलमध्ये तिला सोडायला गेली ना, जितके 20 दिवस पण ते शाळेमध्ये गेली तेवढ्या वेळेस तिची कंप्लेंट स्वातीला आली. स्वातीने ठरवलं की यार हिला शाळेत पाठवणं बरोबर नाही आहे. मग तिनं एक ठरवलं हिलाही शाळेत नाही पाठवायचं आणि ही प्रॉपर ठीक होईपर्यंत आपणही हॉस्पिटलला जायचं नाही. आता हिच्यासोबत अजून एक लेडीज डॉक्टर होती जी की ती हॉस्पिटल सांभाळत होती. मग तिने त्या डॉक्टरला सांगितलं की आम्ही येणार नाही 2-4 दिवस तरी, समजा माझी मुलगी ठीक होईपर्यंत. 2-4 दिवस काय, बरेच दिवस येणार नाही, जोपर्यंत माझी मुलगी ठीक होत नाही तोपर्यंत. कारण की अशा प्रॉब्लेम होत आहेत. तर ती दुसरी जी पार्टनर होती ती म्हणली ठीक आहे काय विषय नाही, तू जा, मी सांभाळते दवाखाना. स्वाती घरी राहायला लागली. आता घरी राहता हिचे दुसरे कामं जास्त चालली. स्वाती जर अशी दुपारची बसली तर ही जायची, तिच्यापाशी बसायची आणि अचानक स्वातीला डसायला चालू करायची. आणि डसणे असं नॉर्मली नाही आहे, खूप जास्त प्रमाणामध्ये. एखादं वेड माणूस कसं वागतं ना, सेम त्या प्रकारे ती मुलगी वागायला लागली, वेड्या माणसासारखी. स्वातीला समजत नव्हतं की हे नेमकं होतंय काय आणि हे का होतंय. आता तिनं पुन्हा तिचा विलाज करायला चालू केला. जितका पण विलाज केला, जेवढं पण तिला करता येईल सगळं काही नॉर्मल येऊ लागलं. मानसिक रोग जे दवाखान्यामध्ये असं मेंटल हॉस्पिटल, त्याच्यामध्ये तिला नेलं, तिचा विलाज केला. तिथं पण तिचे सगळे रिपोर्ट ओकेमध्ये आले, सगळे काय सुरळीत आले.
आता 2.5 महिने झाले होते, 2.5 ते 3 महिन्याच्या जवळपास सगळं काय सुरळीत व्हायला पाहिजे होतं, पण इथं सगळं काही बिघडत जाऊ लागलं. रात्रीला जेव्हा स्वाती झोपलेली असायची त्यावेळेस तिची जी मुलगी आहे ती अचानक त्या रूममध्ये यायची. स्वातीच्या रूममध्ये झोपलेली आहे आणि दरवाजामध्ये उभी राहायची आणि एकसारखं स्वातीकडं बघायची. आता स्वाती उठून जर तिला म्हणली की तुला काय झालं बाळा, तू अशी का बघतेस, इथे येऊन झोपायचं आहे का, तर ती एकही पाऊल समोरही नेत नव्हती आणि मागेही नेत नव्हती. फक्त स्वातीकडं बघत उभी राहायची, फक्त बघत उभी राहायची. आणि जेव्हा तिला जायचं असतं त्यावेळेस तिच्याकडे बघून ती हसायची आणि एक शब्द म्हणायची की तुझ्या माझं वाटोळं केलं, तुझ्या माझं वाटोळं केलं. आणि वाटोळं हा शब्द तिला कधीही ऐकला नव्हता. सुशिक्षित फॅमिली होती त्या कारणामुळे असले गावंढळ शब्द वापरत नव्हते ते, तर ती वाटोळं केलं असं म्हणायची आणि परत कलायची आणि आपल्या रूममध्ये जाऊन झोपी जायची. कधी कधी जेव्हा तिला गरम गरम वाढलं तर ती गरम गरम खायची. या अगोदर कधी ती गरम खात नव्हती, ती थंड करायची, नंतर खायची, फुकायची. गरम गरम चपाती जर तव्यावरची भाजून जर तिच्या ताटामध्ये टाकली तर ती चपाती ती तोडू तोडू खायची. ती मुलगी, स्वातीची मुलगी, 8 वर्षाची मुलगी. 8 वर्षाच्या मुलीचं जेवण किती असतं तुमच्या अंदाजे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता. मी माझ्या हिशोबाने सांगतो, 8 वर्षाच्या मुलीचं जेवण जास्तीत जास्त 1 ते 1.5 चपाती असतं. जास्तीत जास्त असू द्या 2 चपाती, पतल्या चपात्या असतील तर. ही मुलगी तब्बल 3.5 ते 4 चपात्या खात होती. आणि जेवता जेवता हिचं तोंडाचं जे रिॲक्शन आहे ते फार विचित्र होतं. म्हणजे असं वाटत होतं की ही नाही आहेच, हिच्या शरीरामध्ये दुसरं कोणीतरी आहे, ते बसलेलं आहे आणि ते रपाटून रपाटा मारत आहे आणि जेवत आहे. 4 ते 4.5 चपात्या मस्करी लावली आहे काय? 8 वर्षाची मुलगी 4 ते 4.5 चपात्या, वाटीभर भात कसा खाऊ शकेल? नाही खाऊ शकत. ती मुलगी तसं खायची. आता हे असं बरेच दिवस चालू राहिलं. बरेच दिवस चालू राहिल्याच्या नंतर तिच्या आईला तर आशा होती ना की बाबा आपली मुलगी दुरुस्त होईल, सुधरल, काही सुधारणा होईल. पण नाही, ते अजून जास्त बिघडत गेलं. तिच्या आवाजामध्ये असा जडपणा यायला लागला. ती म्हणजे अशी व्हायला लागली, तिच्या डोळ्याच्या खाली पूर्ण काळं भोर व्हायला लागलं आणि ती दिवसेंदिवस असं म्हणजे खूप विचित्र वागायला लागली. पूर्ण उघडीबोध व्हायची, पूर्ण घरानं फिरायची. 8 वर्षाची मुलगी. तिची आई तिला सांगायची की बाई कपडे घाल, बाई कपडे घाल. ती घालत नव्हती, अजिबात कपडे घालत नव्हती. कधी कधी तिच्या पूर्ण शरीराला असे बोचकुरे घ्यायचे, असे पूर्ण बोचकुरे घ्यायचे आपल्या स्वतःच्या शरीराला. पूर्ण शरीर लालबुंद करायची ती बोचकुरे घेऊ घेऊ. गोरी होती त्या कारणामुळे तिच्या शरीरावर, तिचं जे शरीर होतं ते सेन्सिटिव्ह होतं. थोडंफार काही जर झाली तर ती लगेच उमटून पडायचं. तर ती पूर्ण शरीराला बोचकुरे घ्यायची. कधी कधी असं व्हायचं. आता तिच्या आईला कळत नव्हतं, त्या स्वातीला काहीच कळत नव्हतं काय करावं आणि काय नाही. तिच्या नवऱ्याला ती सांगू सांगू थकली, तिचा नवराही विलास करू करू थकला, तीही विलास करू करू थकली, पण काही उपाय पडत नव्हते. मग एका दिवशी एक्स्ट्रीम लेवलवर गेलं. स्वाती आणि तिचा नवरा रूममध्ये झोपलेले होते. त्यांची मुलगी रूममध्ये आली आणि त्यांच्या पलंगाच्या शेजारी उभी राहिली आणि एकसारखी यांच्याकडे बघत होती. दोघंजण निवांत झोपलेले होते. यांना कशाची काय डोक्यामध्ये टेन्शन नव्हतं, काय नव्हतं. रात्रीला अर्ध्या रात्री हिचे डोळे उघडे स्वातीचे बघते तर आपली मुलगी समोर उभी आहे, पूर्ण विवस्त्र. तिच्या अंगावर एकही वस्त्र नाही, ना अंडरपॅन्ट, ना कुठलं स्लीप वगैरे, काहीच नाही आहे, पूर्ण विवस्त्र. आणि तिचं शरीर चांगलंच होतं बरं का. म्हणजे 8 वर्षाची असूनही काय झालं, तिचं शरीर थोडंसं मोठ्या मुलीसारखं होतं. मुलीचं शरीर फार जास्त प्रमाणामध्ये वाढतं, तर तशा पद्धतीचं शरीर होतं. आता ही जी आहे, हिनं काही न करता ही पटकर उठली, तिच्या अंगावर असं टाकण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात हिचं लक्ष तिच्या हाताकडे गेलं. तिच्या हातामध्ये होता चाकू. आता हिला भीती वाटली. आता हिला वाटलं की नवऱ्याला उठवावं तर आपली मुलगी विवस्त्र आहे आणि नाही उठवावं तर हिच्या हातामध्ये चाकू आहे, करावं तरी काय. ती मुलगीच्याकडे बघत उभी राहिली. ही तिला हळूवार म्हणते की बाई तुझ्या अंगावर काही नाही आहे, बाबा झोपलेले आहेत, बाबाचा तर विचार कर, तू घाल पटकर कपडे घाल. ती 1 नाही 2 नाही, ती फक्त आणि फक्त हिच्याकडे बघते, स्वातीकडं अशी मान करते, अशी मान करते. आणि अचानक स्वातीवर हमला केला चाकूने. पण स्वातीने कसं बसं तिला पकडलं आणि ती हमला केल्याच्या नंतर तिचा जो नवरा आहे, स्वातीचा नवरा, तोही दचकून उठला. 2 जणांनी तिला पकडलं, त्याच्या अंगावर चादर टाकलं, तिला उचललं आणि तिच्या रूममध्ये नेऊन टाकलं. त्या रात्री हे 2 जण झोपले नाही आणि त्या रात्री ती मुलगी तिच्या रूममधून तिचे दरवाजाला जोरात मारायला लागले आणि म्हणायला लागले, तुमच्या दोघांचा मला जीव पाहिजे, तुमच्या दोघांचा मला जीव पाहिजे.
तुम्ही दोघांनी माझं वाटोळं केलं, तुमच्या दोघांचा मला जीव पाहिजे, अशी ती म्हणत होती. 8 वर्षाची मुलगी. सकाळ होते. सकाळ झाल्याच्या नंतर विचार करतात की भाई आता करावं तरी काय. हॉस्पिटलमध्ये गेलं, हॉस्पिटलमध्ये काही दिसत नाही आहे, काही येत नाही आहे, तर काय करावं आता माणसाने. मग याचा एक मित्र होता, तो त्याच्या मित्राला म्हणला की भाई माझ्या मुलीसोबत असं असं झालेलं आहे. त्याचा मित्र म्हणला की भाई भूतापिताचा काही विचार असू शकतो, आपण एखाद्या तांत्रिकापाशी महाराजापाशी जाऊन बघूयात काय म्हणते ते, एकदा पाहूयात. म्हणजे ठीक आहे चाल, सगळे विलास केला तर हा तरी विलास करून बघूयात. मग तो त्या याच्यापाशी जातो, तांत्रिकापाशी जातो आणि त्याला म्हणतो की भाई असं असं झालेलं आहे, एकदा बघा. तो म्हणते की मला तुझ्या घरी यावं लागेल. तो घरी येतो. घरी आल्याच्या नंतर त्याच्या घराच्या 4ही बाजूनं माती टाकतो, त्याच्यासोबत आणलेली माती, आणि थोडेसे मंत्र वगैरे वाचतो. आणि नंतर यांना सांगतो की तुमच्या घरावर कुणीतरी करणी केलेली आहे, आणि ती करणी नॉर्मल नाही आहे, करणी फार भयानक आहे. ती करणी अशी आहे की काही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये मुद्दामून घातलेल्या आहेत, की जेणेकरून बाबा शारीरिक आणि मानसिक आणि आर्थिक ह्या तिन्ही अडचणी तुमच्या घरामध्ये याव्यात. आणि सेम त्यानं जसं सांगितलं ना तसं होत होतं. मानसिक तणाव या दोघांनाही होत होता. मुलगी पूर्णपणे बिघडलेली होती. शरीरानं या दोघांचा ॲक्सिडेंट झालेला होता, आणि जेव्हापासून ॲक्सिडेंट झाला होता तेव्हापासून यांच्या घरामध्ये पैशाची थोडी कमीच झाली होती. कारण की नवरा तेवढाच कामाला जात होता, बायको जात नव्हती. 2.5-3 महिने झाले होते. या 3 महिन्यामध्ये खूप जास्त पैसा खर्च होत होता. घराचं भाडं, खाणं पिणं, राहणं, इतर खर्च, हे सगळा काही खर्च त्यांना भागवावा लागत होता. तर ह्या थोड्या थोड्या अडचणी होत्याच. आता तो माणूस म्हणला बरं झालं तुम्ही लवकर बोलवलं आहे, आणि जर तुम्ही लवकर बोलवलं नसतं तर तुमच्या घरातल्या कोणाचा तरी जीवही जात होता. मग ते म्हणले की भाई कुणाचा काय, आमचाच जात होता. त्या मुलीला आणलं, समोर बसवलं. ती मुलगी आली, बसली, आणि त्या माणसाकडे अशी बघायला लागली, आणि त्याला म्हणायला लागली स्पष्ट भाषेमध्ये, एकदम स्पष्ट भाषेमध्ये, तू आला मला बाहेर काढायला, तू, अरे तुझ्यासारखे 56 आले म्हणे, 56, अशी एकदम स्पष्ट भाषेमध्ये. तू चालल्या जा म्हणे, नाही तर मी तुला मारून टाकेन. ती मुलगी अशी म्हणायला लागली. हा तांत्रिक तिला म्हणला की हो मी जातो, मला काय करायचं आहे, तू कर बाबा तुझ्या हिशोबानं काय करायचं ते, मला काय घेणं देणं नाही, तू तुझं बघ, मी चालल्या जातो. तो तांत्रिक निघून गेला, आणि त्याने तिच्या वडिलाला सांगितलं की तुमची जी मुलगी आहे ती मुलगी त्या नकारात्मक शक्तीच्या हातामध्ये आहे, आणि ती जी नकारात्मक शक्ती आहे ती फार भयानक आहे. ती नकारात्मक शक्ती जोपर्यंत एखादा बळी घेत नाही तोपर्यंत तिला सोडत नाही. तुम्ही एक काम करा, एक बकरी आणा, बकरं नाही, एक बकरी आणा. तिला आणल्याच्या नंतर तिची पूजा करा. घरात जे तुम्ही देवावर ते वस्त्र टाकता ना, ते वस्त्र घ्या, त्याच्या गळ्याला बांधा, आणि त्या वस्त्रावर तुमच्या मुलीचं नाव लिहा, आणि नंतर त्या बकरीचा बळी द्या. बकरी असली पाहिजे बरं का, बकरा नाही, बोकड नाही, शेळी बळी द्या. नंतर ते झाल्याच्या नंतर तुम्ही माझ्याकडे या, नंतर आपण पुढची प्रोसेस करूयात. बकरी छोटी आणा, फार मोठी आणायची गरज नाही, नॉर्मल छोटीशी बकरी आणा. मग त्यांनी तसं केलं. आता मुख्य जनावराची बळी दिली, सजीव होता, ते चुकीचं आहे, पण यांनी त्याला करायला लावलं. मग तसं झाल्याच्या नंतर हा पुन्हा त्यांच्या घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर ती जी मुलगी आहे ती मुलगी पुन्हा याला बोलायला लागली की तू पुन्हा आला, तुला म्हणलं होतं ना तू जा म्हणून. तू तिला म्हणला की मला नाही जायचं आहे, तुला जायचं आहे. यानं अंगारा काढला, तिच्या कपाळाला लावला, आणि दोरीनं तिचे हात बांधले. हात बांधल्याच्या नंतर तिच्या अंगावर याने गंगाजल आणलं होतं, म्हणजे गंगाजल म्हणा का काय म्हणा, कुठलं तरी पाणी आणलं होतं भरून, तिच्या पूर्ण अंगावर टाकलं. अंगावर टाकल्याच्या नंतर ती अशी व्हायब्रेट करत होती की जसं, कसं सांगू तुम्हाला कशी व्हायब्रेट करत होती. ती खूप जास्त व्हायब्रेट करत होती. तिचं शरीर पूर्ण व्हायब्रेट करत होतं, पूर्णपणे लालबुंद शरीर झालं होतं, पूर्ण लाल. गोरी होती ना त्या कारणामुळे पूर्ण लाल शरीर झालं होतं, आणि तिचं शरीर फार जास्त तापलं सुद्धा होतं. कम्प्लिटली 5 ते 6 मिनटं ती व्हायब्रेट करत राहिली होती. मग नंतर तिचं जे व्हायब्रेशन आहे शरीराचं ते थांबलं, शांत झालं, आणि तिचे जे डोळे वगैरे ते पूर्ण नॉर्मल झाले. मग त्या महाराजांनी यांना सांगितलं की तुम्ही ज्या घरामध्ये राहता हे घर तुम्ही याच महिन्यामध्ये बदला. जर नाही बदललं तर ही अडचण पुन्हा येण्याची शक्यता आहे.
कारण तुमच्या नावावर या घरावर करणी केलेली आहे. मी काही जास्त फार त्या करणीला थांबवू शकत नाही, कारण की ती करणी फार स्ट्रॉंग आहे. एकदा झाली तर पुन्हा ती थांबत नाही. जर हे घर तुम्ही बदललं तर ती तुटती, करणी मधातून तुटते. यांची राहिलेली करणी आहे तिला मी तोडतो, मग नंतर ती अर्धी करणी या घरावर राहते. आणि राहिला प्रश्न या घरामध्ये दुसरे येणारा, त्याला काही इजा होत नाही, कारण की त्याचं नाव या करणीमध्ये नाही आहे, तर त्याला काय प्रॉब्लेम येणारच नाही. पण तुम्ही जर या घरामध्ये राहिला तर तुमच्यावर प्रॉब्लेम परत येऊ शकते. तर त्या माणसाने जसं सांगितलं तसं यांनी त्याच महिन्यामध्ये घर सोडलं. जिथं हॉस्पिटल होतं त्याच्या जवळच एक घर रेंटवर घेतलं आणि तिथं राहायला लागले. आता हे सगळं झाल्याच्या नंतर स्वातीनं त्या माणसाला विचारलं की सांगू शकाल का की अशी करणी कोण केली असेल आमच्यावर. तो म्हणतो की मी सांगू शकतो पण नाव सांगू शकत नाही. मी तुम्हाला नाते सांगतो. ही तुमच्या जवळच्याच माणसाने केलेली आहे आणि तुमच्या भावकीतल्याच माणसाने केलेली आहे. आता असं म्हणल्याच्या नंतर स्वातीला कळालं की आपल्याला भावकी तरी एकच आहे, दुसरं कुठलं नाही आहे, त्याच्यामुळेच आपल्याला अशी प्रॉब्लेम झाली आहे. ठीक आहे, काही विषय नाही. मग तेव्हापासून थोडंसं सावध राहिले. आणि त्या माणसाने अजून एक गोष्ट सांगितली, जर तुम्हाला असं वाटलं की अचानक कोणीतरी तुम्हाला चांगले कपडे देते किंवा काहीतरी तुमच्या संग अचानक चांगलं वागायला राहिले, खायला प्यायला देते, तर त्या गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्ष करा. आणि जरी तुम्ही ते केलं, कपडे घेतले, खायला प्यायला घेतलं, तर त्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टीला तुम्ही पहिले तर एका अशा बाजूला ठेवून द्या, देवाच्या बाजूला. म्हणजे देवपाठ असताना त्या देवपाठामध्ये तुम्ही कमीत कमी त्या गोष्टीला 12 घंटे तरी ठेवून द्या. नंतर ती गोष्ट वापरा. कदाचित त्याच्यावर जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सकारात्मक ऊर्जामध्ये गेली तर ती नष्ट होऊ शकते. पहिली गोष्ट तर हे तुम्ही टाळाच. असं तुम्ही जास्त कोणाचं खाणं पिणं हे जास्त नका करायचं. आणि याच्या अगोदर कधीही यांची जी फॅमिली होती ना, ही बिनधास्तपणे राहायची आणि यांच्या फॅमिलीवर जळकुकडेपणा करणारे खूप जास्त होते. तर अशा पद्धतीने त्या माणसाने त्या स्वातीला सांगितलं आणि तेव्हापासून त्यांची लाईफ थोडी करत दुरुस्त होत जाग्यावर येते सगळं काही ठीक झालं. नाहीतर ती 8 वर्षाची मुलगी गेली असती. तर मंडळी, ही आहे पुण्यातील गोष्ट. कथा चांगली वाटली असेल कथेला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्यापाशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्ही मला तुमची स्टोरी शेअर करू शकता. चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.